तोफांचा रात्रभर मारा करण्यात आला आणि नागरी वस्त्यांवरती पाकिस्तान कशा पद्धतीने भ्याड हल्ले करतोय त्याचे सुद्धा हे पुरावे हाती येत आहेत। पाकिस्तानी उखळी तोफगोळ्यांचे तुकडे सध्या जैसलमेरमध्ये आढळून आलेले आहेत। भारतीय लष्करानं ते ताब्यात घेतलेले आहे, कारण की पाकिस्तानी हल्ल्यासाठी त्यांनी जो हल्ला चढवलेला होता भारतीय नागरी वस्त्यांवर त्यासाठीचा हा मोठा पुरावा असणार आहे। जैसलमेरमध्ये नागरी वस्त्यात पाकिस्तानचा जिवंत बॉम्ब आढळून आलेला आहे आणि भारतीय लष्करानं हा पाकिस्तानचा जिवंत बॉम्ब हस्तगत केलेला आहे। त्यामुळे जैसलमेरमध्ये पाकिस्तानकडून उखळी तोफांचा रात्रभर मारा सुरू होता। नागरी वस्त्यांवर पाकिस्ताननं भ्याड हल्ला केल्याचे पुरावे आता हाती आलेले आहेत आणि जिवंत बॉम्ब हा हस्तगत करण्यात आला आहे। सब रात आधी 8 बजे के बाद मैं बैठा था, मोटरों गाड़ी चलते बाजते जाजो जेड़े जाजो बाजते मैं तो या ध्यान दिला रही ये साइड बम्बा गिर गया मैं घर रे कन्ने जब धमाका हो तो मैं देख लियो मैं मारे दौड़ घरों में भरे बारिश आ गई सब जो डर तो पूरी रात में तो फटकता है रात काटी है। बम जड़ी चीज है हमें कोई मालिक जो अब लखिया पड्डे आप देखो अब तब तलाश करो ये बात कोई चीज है कोई नहीं है। मोहरे तो फटका पूरा उठ गया सब। वो जो लाल रात को निकल रहे थे तभी 8 के 8:30 9 के बीच में आके गिरा था, इसलिए बाहर ही बैठे थे यहाँ पे। वो गिरा तभी घुस गए अंदर जाके डर के मारे। आर्मी को तो बताया था, हमारे सरपंच साहब को बताया था, वो लाल दिख रहा था पता नहीं, इसलिए डर के मारे घर के अंदर घुस गए थे। तर पाकिस्तानी उखळी तोफगोळ्यांचे तुकडे सध्या जैसलमेरमध्ये सापडलेले आहेत। पाकिस्तानी भ्याडपणाचा हा पुरावा या अर्थाने आपण बघू शकतो या सगळ्याकडे। तेव्हा एकीकडे त्या ठिकाणचं पाकिस्तानचं जे लष्कर आहे ते दहशतवाद्यांच्या अंत्यसंस्काराला कसे जातात असं देखील संपूर्ण जगासमोर आल्यानंतर आणखी हा एक पाकिस्तानचा पुरावा ठरणार आहे। भारतीय लष्करानं हा जो पुरावा आहे आता तो ताब्यात घेतलेला आहे। जिवंत बॉम्ब हा आढळून आलेला आहे। नागरी वस्त्यांमध्ये पाकिस्ताननं खरं तर हे सगळे रात्रभर हा संपूर्ण तोफांचा मारा केलेला होता। अपडेट जाणून घेऊयात, सोमेश कुलगे आपल्या सोबत आहे। सोमेश, अतिशय मोठा पुरावा आपल्या हाती लागला आहे। नक्कीच जैसलमेरलाही काल रात्री लक्ष करण्यात आलं होतं पाकिस्तानकडून, पाकिस्तानी ड्रोन्सकडून, आणि त्यामुळे आता जैसलमेरमध्ये हा एक जिवंत बॉम्ब सापडलेला आहे। परंतु यंत्रणांनी आवाहन केलंय की नागरिकांनी घाबरून जाऊ नये, परंतु त्याच वेळी खबरदारी बाळगा आणि अनोळखी वस्तू संदिग्ध वस्तू दिसल्यास तातडीने पोलिसांना त्याविषयीची माहिती द्या, असं आवाहन पोलिसांकडून दिल्लीत मुंबईत सर्वच ठिकाणी केलं जाते आणि देशभरात खबरदारी बाळगली जाते। अगदी सोमेश।